पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा समोर आलाय। हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मिलिटरी ट्रेनिंग देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। ताब्यात असलेल्या संशयित दहशतवाद्यांच्या तपासातून ही माहिती समोर आली आहे। तसंच पाकिस्तानी सेनेच्या माजी कमांडरने त्यांना ट्रेनिंग दिलं होतं अशी ही माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। तसेच जास्तीत जास्त नुकसान पोहोचवण्याचा ISIचा हेतू होता अशी ही माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान एक मोठी बातमी समोर येते। पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी चीनच्या राजदूतांची भेट घेतली आहे। या भेटीमध्ये झरदारी यांनी पहलगामचा मुद्दा उपस्थित केला। यावेळी त्यांनी भारतावर निखालस खोटे आरोप केलेत। दरम्यान पाकिस्तानी राष्ट्रपतींनी चीनच्या राजदूतांची भेट घेतली आहे। पाहूया पुढची बातमी। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतल्या त्यांच्या दौऱ्यात ऑपरेशन ब्लू स्टार संदर्भात मोठं विधान केलंय। 1984 मध्ये झालेलं ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसची चूक होती हे राहुल गांधी यांनी मान्य केलंय। 80च्या दशकात ज्या चुका पक्षाकडून झाल्या आहेत त्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे असंही ते म्हणालेत। दरम्यान मी अनेकदा सुवर्ण मंदिरात गेलो आहे। शीख समुदायाबाबत माझ्या मनात आपुलकी आणि आदर आहे। मात्र ज्या घटना घडल्या त्याची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे। तसंच जेव्हा ती घटना घडली तेव्हा मी राजकारणातही नव्हतो, पण हे सांगू इच्छितो की त्या घटनेची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे। राहुल गांधींनी एका शीख युवकाच्या प्रश्नावर हे उत्तर दिले, ज्यानंतर राहुल गांधींवर आता भाजपने सडकून टीका केली आहे। The statement I made was that, look, do we want an India where people are uncomfortable to express their religion? As far as mistakes of the Congress party are concerned, a lot of those mistakes happened when I was not there, but I'm more than happy to take responsibility for everything that the Congress party has ever done wrong in its history. पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे। राज्यात 3 महिन्यात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। एकट्या मार्च महिन्यात 106 शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवले, तर एकट्या बीड जिल्ह्यात 71 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक आपत्तींसह कर्जाचा डोंगर, हमीभाव नाही अशा अनेक कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचं चित्र समोर आलंय। तर वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील काही गावात गारपीट झाली आहे। सेलू तालुक्यातील गोंदापूर, कान्हापूर, नागापूर, रेहकी, सुरगाव इथल्या शेतकऱ्यांचं गारपिटीने नुकसान झालंय। पपई, तीळ, केळी या पिकांना मोठा फटका बसला आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी। पाहूयात। गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। यामध्ये उन्हाळी पिकासह काही बागायती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायला लागलेलं आहे। सेलू तालुक्यातील गोंदापूर या शिवारामध्ये आहे, ज्या शिवारामधील एका शेतकऱ्याचं जे पपई पीक आहे, या पपई पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 5 ते 6 फुटाचे जे हे पपईचे झाडं आहेत आणि त्याला बहर सुद्धा आलेला आहे। काही दिवसातच याला फळधारणा झाली असती, मात्र अजून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जवळपास अर्धा ते पाऊण तास गारपीट झालं, त्यामुळे या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आपण जर बघितलं तर हे याचे जे पानं आहेत हे मोठ्या प्रमाणात फाटल्या गेलेले आहे। जे फुल आले होते, फळ आले होते ते जे गारपीट आहे या गारपिटीमुळे खाली पडल्या गेले, काहींना मार लागला, त्यामुळे हे पीक आता येणं शक्य नाही। ज्या ठिकाणी मल्चिंग केलं होतं ते मल्चिंगचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। इतकंच नाही तर जे भाजीपाला आहे, केळी पीक आहे, तीळ पीक आहे, या पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सेलू तालुक्याला या गारपिटीचा मोठा फटका बसलेला आहे। काल हिंगणघाट तालुक्यातील काही ठिकाणी पाऊस झाला होता, तिथे सुद्धा काही ठिकाणी फटका बसलेला आहे। एकंदरीतच हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे, त्यामुळे कुठेतरी या शेतकऱ्यांना सरकारने काय आर्थिक मदत देऊन त्यांचं सहकार्य करावं अशी मागणी आता शेतकऱ्याकडून केली जात आहे। नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, गोंदापूर, वर्धा। पाहूयात पुढची बातमी। महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आलाय। यंदाचा 12वीचा निकाल 91.88% लागलाय।
12वीच्या यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागलाय. निकालाआधी बोर्डाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये परीक्षा संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आली. दरम्यान 12वीच्या अभ्यासक्रमात बदल केला जाणार आहे. वर्ष 2027 ते 2028 मध्ये 12वीची नवीन अभ्यासक्रम येणार आहे. शिक्षण मंडळाकडून ही मोठी घोषणा करण्यात आली.